नमस्कार. 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत. पाहूयात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. नागपुरात बर्फाच्या कारखान्यात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या उप्पलवाडी परिसरात शनिवारी ही घटना घडली. या स्फोटात 2 कामगार जखमी झाले आहेत, तर कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आहे. या स्फोटात 2 वाहनांचे नुकसान झाले आहे. बालाजी आईस फॅक्टरीमधील अमोनिया गॅस सिलेंडरमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी शिवसेनेच्या वतीने देणगी देण्यात आली. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते 11 कोटी रुपयांचा धनादेश राम जन्मभूमी न्यायाचे सरचिटणीस चंपत राय यांना सुपूर्द करण्यात आला. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अयोध्येला जाऊन राय यांची भेट घेतली. आज संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक, शिवसैनिक आणि शिवसेनेच्या वतीने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला 11 कोटी रुपयांचा धनादेश दिल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या मालकीच्या बारामती ॲग्रोवरील ईडीच्या कारवाईनंतर आता राज्याचं राजकारण तापत असल्याचं चित्र आहे. मी काही चुकीचं केलं असतं तर देशात परत आलो नसतो, अजितदादांसोबत भाजपमध्ये गेलो असतो, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. शुक्रवारी ईडीने बारामती ॲग्रोवर धाड टाकली होती. त्यानंतर रोहित पवारांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केलाय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षात जोरदार हालचाली घडत आहे. देशात पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसे पक्ष जोरदार कामाला लागलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसापासून सातत्याने पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहे. याशिवाय राज ठाकरे राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहे. राज ठाकरे यांचं पुणे लोकसभा मतदारसंघाकडे देखील विशेष लक्ष आहे. राज ठाकरे गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने पुण्याचा दौरा करत आहे. याशिवाय पुणे लोकसभेच्या जागेसाठी पुण्यातील मनसेचे स्थानिक नेते देखील इच्छुक आहेत. याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू असताना आता मनसेची लोकसभा निवडणुकीसाठीची संभाव्य उमेदवारीची यादी समोर आली आहे. लोकसभेच्या 48 पैकी 14 जागांवर उमेदवारांची चर्चा झाली असून अंतिम निर्णय मात्र राज ठाकरे घेणार असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यापासून वसंत मोरे यांची नावे चर्चेत असल्याचे समोर आले आहे. मुंबईत उबेरने प्रवास करताना ड्रायव्हर गाडी चालवताना मोबाईल पाहत असल्याचा प्रकार व्यंकटेश यांच्यासोबत घडला. हा संपूर्ण प्रकार त्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून व्हिडिओ ऑनलाईन शेअर केलाय. अशा पद्धतीने वाहन चालवल्याबद्दल त्यांनी नाराजगी व्यक्त केली. पोस्टमध्ये त्यांनी राईड हेलिंग कंपनीला कॉल केला आणि रस्त्यावर नेव्हिगेट करताना त्यांच्या फोनवर व्हिडिओ पाहण्यात मग्न असलेल्या ड्रायव्हरमुळे हा प्रवास पूर्णपणे असुरक्षित वाटत असल्याचे उघड केले. व्हर्च्युअल चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसरचे सहसंस्थापकद्वारे मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर आता मोठ्या प्रमाणावर प्रसारित झालेल्या पोस्टमध्ये ड्रायव्हर गाडी चालवताना मांडीवर मोबाईल ठेवून स्क्रोल करताना दिसत आहे. आळंदी येथील इंद्रायणी नदीतील पाण्यावर जलप्रदूषणामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तवंग आला आहे. मागील सलग 3 दिवसापासून नदीतील पाण्यांवर मोठ्या प्रमाणात तवंग येत आहे. त्यामुळे श्री संत ज्ञानेश्वर माऊलीच्या इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. दरम्यान नदीकाठच्या गावांवर प्रशासनाने तातडीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पिंपरी चिंचवडमधील औद्योगिक वसाहती इंद्रायणी नदीकाठच्या कारखान्यातील रसायनयुक्त पाणी गावांमधील मैलायुक्त पाण्यांवर कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. मैलायुक्त पाणी हे इंद्रायणी नदीला प्रदूषित करत आहे. पिंपरी महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, ग्रामस्थांच्या पुढाकारातून नदीकाठच्या गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आळंदीत पाण्यावर तवंग येत आहे. एखाद्या अतिथंड प्रदेशात ज्याप्रमाणे नदीवर बर्फाची चादर असते तशीच अवस्था इंद्रायणी नदीची झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजे आधीच्या ट्विटरवर बायकॉट मालदीव हॅशटॅग ट्रेंड येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच लक्षद्वीपला भेट दिली। या दौऱ्यातील काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले। पंतप्रधान मोदींनी काही दिवसापूर्वीच लँड ऑफ कोरल्स लक्षद्वीपला भेट दिली। त्यानंतर भारताचा सुंदर समुद्र किनारा लक्षद्वीप चर्चेत आले आहे। पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये ते स्कॉर्लिंग करताना दिसत आहे। यासोबत पांढऱ्या वाळूवर चालताना आणि समुद्र किनाऱ्यावर विश्रांती घेतानाचे फोटोही पंतप्रधानांनी शेअर केले होते। पंतप्रधानांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लगेचच भारतात लक्षद्वीप ट्रेंड होऊ लागलाय। पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळच्या हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये 2 वकिलांचा सुद्धा समावेश आहे। पोलिसांनी या दोन्ही वकिलांना अटक केल्यावर न्यायालयात हजर केले होते। दरम्यान न्यायालयात आपली बाजू मांडताना यातील एक वकिलाला अक्षरशः रडू कोसळले। तसेच आम्ही काहीही केले नाही असेही वकील यावेळी ते म्हणाले। शरद मोहोळ खून प्रकरणात 6 तरुणांसह 2 वकिलांना पोलिसांनी अटक केली आहे। तसेच या सर्व आरोपींना पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले होते। यातील दोन्ही वकिलांना न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। ॲडव्होकेट रवींद्र पवार आणि ॲडव्होकेट संजय उड्डाण असे या वकिलांचे नाव आहे। मात्र यावेळी न्यायालयासमोरच यातील एका वकिलाला रडू आल्याचे पाहायला मिळाले। अयोध्येत मंदिर होणार हे ठरल्यापासूनच जनकपुरासह एकूणच नेपाळमधील भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे। नेपाळमधील अनेक भाविक जनकपुरातून संदेश यात्रा शीर्षकागत काढण्यात आलेल्या मिरवणुकीसह अयोध्येत आलेले आहेत। रामलल्लासाठी चरण पादुका, धनुष्यबाण, सोने चांदी, मेवा मिठाई अशा उदंड भेटवस्तू या भाविकांनी आपल्या सोबत आणल्या आहेत। संदेश यात्रेसह आलेले जनकपुरातील जानकी मंदिराचे महंत राम रोशन दास यांनी सांगितले की प्रभू राम हे आमचे जावई आहेत। अनेक दिवस ते त्यांच्याच अयोध्येत बेघर म्हणून राहिले, तंबूत दिवस काढले। रामजींना त्यांच्या हक्काचे घर मिळाल्याचा आनंद म्हणून आम्ही ही संदेश यात्रा घेऊन इथपर्यंत आलो आहोत। अंमली पदार्थांची विक्री करणारे नवनवीन शक्कल लढवत असतात। अशातच वर्धामधील हिंगणघाट येथे एकाने गांजा या अंमली पदार्थाची झाडे चक्क घराच्या छतावर लावलीत। झाडे लावल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या प्रकरणी तरुणाला अटक केली। तसेच गांजाची 2 ते 2.5 फूट उंचीची 42 झाडे जप्त केलीत। हिंगणघाट पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून आकिब असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। आरोपी आकिब याने घराच्या छतावर गांजा, अंमली पदार्थाचे हिरवे ओले अशी 2 ते 2.5 फूट उंचीची 42 झाडे लावली होती। याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी आकिबच्या निवासस्थानी छापा मारला। यावेळी 369 ग्रॅम वजनाची 42 झाडे असा 4500 रुपयांचा माल जप्त केला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक करून गुन्हा दाखल केला आहे। नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत। 91 इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। तसेच 91 इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोअर वर जाऊन डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी www.91indianewsnetwork.com ला भेट द्या।